लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. आदिती तटकरे यांनी अखेर KYCसाठी मुदतवाढ दिलेली आहे. आपण पाहू शकता त्यांचा ट्विट. लाडक्या बहिणीसाठी आदिती तटकरे यांनी KYCसाठी अखेर मुदतवाढ दिलेली आहे. बघा त्यांचा हा मेसेज आपण पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ अखेर त्यांनी दिलेली आहे. बघा पाहून आपण काय लिहिलेलं आहे त्यांनी. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वी राबवली जात होती आहे. याबाबत 18 नोव्हेंबर 2025 KYC करावी अशी पूर्वसूचना देण्यात आलेल्या होत्या असं या ठिकाणी म्हणलेले आहेत. त्यामुळे त्यांनी खाली काय सांगितले ते बघत पाहू. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र बहिणींना KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्व कल्पना आहे असे आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. या अडचणीची गांभीर्याने नोंद घेतलेली आहे आणि त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्या ठिकाणी आपण पाहू शकता की त्या ठिकाणी आपण ज्या लाडक्या बहिणीची KYC करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 वाढवण्यात आलेली आहे. जे कोणी केले नाही त्यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच ज्या 5 लाभार्थी यांची वंचित आहेत त्या म्हणजे जे लाभार्थी वडील पती हे नाहीत, जे हयात नाहीत किंवा घटस्फोटित झालेले आहे त्यांना त्या महिलांना KYCसाठी पती किंवा वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट किंवा न्यायालयाचे आदेश याची सक्त प्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे असे त्यांनी म्हटलेले आहेत. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता व कायम राहणार असे त्यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे आपण 31 डिसेंबरपर्यंत याची वाट बघू शकता, KYC करू शकता. आपण पाहू शकता त्यांचा हा पत्रकसुद्धा आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात पाहू शकता की आपत्ती व नैसर्गिक आपत्तीमुळे KYCसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यांनी असं क्लिअर सांगितलेलं आहे. 31 डिसेंबर 2025 KYCची मुदत वाढवण्यात आलेली आहे. धन्यवाद.